हरे कृष्णा. श्री ईशोपनिषद मंत्र 14 आज आपण वाचण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि श्रील प्रभुपादांनी जे भाषांतर आणि तात्पर्य दिलं आहे त्यावरून हा मंत्र समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर सर्वात आधी आपण श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया की ते आपल्याला आशीर्वाद देतील, जेणेकरून आपण हा मंत्र समजून घेऊ शकू. मंत्र वाचूया. संभूतिं च विनाशं च यस्तद् वेद उभयं सह विनाशेन मृत्युं तीर्त्वा संभूत्या अमृतम अश्नुते. भाषांतर. भगवान श्री कृष्ण आणि त्यांचे दिव्य नाम, रूप, गुण व लीला. आणि आता हे एक झालं, हे आपल्याला हा एक गट झाला, एक गोष्ट. अशा दोन गोष्टींबद्दल यात सांगतायत. तर हे सगळं झालं, भगवान श्रीकृष्ण त्यांचं नाम, रूप, गुण, लीला. आणि दुसरं काय सांगितलंय? अनित्य, जे कायम न राहणाऱ्या, ज्या अनित्य आहेत त्या देवता, अनित्य मनुष्य, अनित्य पशु, हे सगळं अनित्य राहणार आहे असलं हे भौतिक प्राकट्य आहे. या दोन्ही गोष्टी आपण पूर्णपणे जाणल्या पाहिजेत. म्हणजे आपण भगवंत आणि भगवंतांच्या संबंधित जे नाम, रूप, गुण, लीला आहे हे पण जाणलं पाहिजे. जे कायम राहणारं दिव्य शाश्वत असे भगवंत आहेत त्यांच्याबद्दल. आणि दुसरं काय जाणलं पाहिजे? हे जे भौतिक प्राकट्य आहे, जे ज्यामध्ये सगळे देवता, मनुष्य, पशु, पक्षी सगळं येतं, जे कायम राहणारं नाहीये, नित्य राहणारं नाहीये, शाश्वत राहणारं नाहीये, त्यामुळे त्याला अनित्य म्हटलंय. तर ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला आपण पूर्णपणे नीटपणे जाणल्या पाहिजेत. त्या जाणल्याने आपण मृत्यू व अनित्य भौतिक प्राकट्यावर विजय मिळवू शकतो आणि भगवंतांच्या नित्य धामात जाऊन आनंद व ज्ञानाचे शाश्वत जीवन उपभोगू शकतो. हे जे ह्याचं दोन्ही पूर्णपणे का जाणलं पाहिजे? कारण की आपण हे जाणलं पाहिजे की हा भौतिक संसार आहे, हे जे भौतिक जगत आहे ते नाशवंत आहे, नाश होणार आहे, त्याचा विनाश होणार आहे. जर आपण फक्त भगवंत आणि भगवंतांचं नाम, रूप, गुण, लीला हे जाणलं, पण हे भौतिक जगत असं अशाश्वत आहे, नाश होणार आहे, त्याच्याबद्दल सगळी माहिती जाणलेली नसेल तर आपल्याला काय वाटेल? हे भौतिक जीवन पण, भौतिक जगत पण आपल्याला खूप आवश्यक आहे आणि त्याच्याबद्दल आपल्याला आसक्ती वाढायला लागेल. त्यामुळे या श्लोकामध्ये म्हटलंय की जेव्हा मनुष्य दोन्ही जाणतो त्यावेळी तो भ्रमित होत नाही, या भौतिक जगताकडे आसक्त होत नाही आणि भगवंतांची भक्ती करून, जर भगवंतांची भक्ती केली आणि भक्ती पूर्ण झाली तर तो या जगतातनं, या ब्रह्मांडात जिथे आहे तेथून तो निघून जाईल. कुठे जाईल? भगवत धामात जाईल, शाश्वतरित्या, जिथे कायम तो राहणार आहे. आणि मग त्याला जन्म, मृत्यू, जरा, व्याधीचं चक्रात फसावं लागणार नाहीये. म्हणून म्हटलंय की तो मृत्यू आणि हे जे भौतिक प्राकट्य आहे इकडचं, तिकडेवर तो विजय मिळवतो, म्हणजे इथून बाहेर पडतो आणि भगवंतांच्या नित्यधामात जाऊन शाश्वत जीवन उपभोगू शकतो. आपण तात्पर्य वाचूया. ज्ञानाच्या तथाकथित प्रगतीच्या नावावर मानवी संस्कृतीने अंतराळ याने व ऊर्जेसारख्या अनेक वस्तू निर्माण केल्या आहेत. आता आपण बघतो या भौतिक जगतामध्ये भौतिक ज्ञान जे आहे, विज्ञान आहे जे भौतिक, ते खूप त्याच्यामध्ये प्रगती झालेली आहे. मानव अनेक शोध लावतो आहे. जे शास्त्रज्ञ आहेत त्यांनी अंतराळ यानं निर्माण केलीत. अणु ऊर्जेपासून प्रचंड शक्तीच्या अनेक वस्तू निर्माण केल्या आहे. ज्याचं ध्येय काय आहे? या भौतिक जगतामध्ये सगळी जी कार्य केली जातात ती उत्तम आपल्याला आणखीन कशी सुविधा प्राप्त होईल, आणखीन आपल्याला कसे सुख समाधान मिळेल, यासाठी ही सगळी धडपड सुरू असते. पण आपण हे ज्ञान जाणलं पाहिजे की ह्या जगतात आपण आलो आहोत तर ह्या ज्या मूळ समस्या आहेत, जे क्लेश आहेत ते काय आहेत? जन्म, मृत्यू, जरा, व्याधी ह्या आपल्या मूळ खऱ्या समस्या आहेत. नंतर आपल्याला
3 ताप सोसावे लागतात, जे आधी दैविक, आधी भौतिक आणि आधी आत्मिक ताप आहेत, ते त्रास करायला लागतात, हे त्रास सहन करायला लागतात. ह्या खऱ्या मूळ समस्या आहेत आणि ह्यावर अभ्यास करून ह्यातनं सुटण्याचा मार्ग आपण शोधायला हवा. परंतु मनुष्य काय आहे, हे जे भौतिक ज्ञान घेतो आणि त्या प्रगतीने आणखीन शोध लावतो, जेणेकरून आणखीन चांगल्या रीतीने प्रयत्न करेल तो इंद्रिय उपभोगासाठी. म्हणून इथे प्रभुपाद पुढे म्हणतात, तरी सुद्धा लोकांना मरावे लागणार नाही, जन्म घ्यावा लागणार नाही, वृद्ध व्हावे लागणार नाही की व्याधीग्रस्त व्हावे लागणार नाही, अशी परिस्थिती निर्माण करण्यास ही संस्कृती असमर्थ ठरली आहे. ही जी मानवी संस्कृती आहे, मानवी समाजामध्ये इतकी प्रगती झाली आहे, तथाकथित प्रगती म्हणजे म्हणतायत प्रगती झाली आहे, तरी हे जे क्लेश आहेत, जन्म मृत्यू जरा व्याधी, हे कोणी थांबवू शकत नाहीये, असमर्थ आहेत ते हे सगळं थांबवण्यासाठी. जेव्हा एक बुद्धिमान मनुष्य एका तथाकथित शास्त्रज्ञासमोर वरील क्लेशासंबंधी प्रश्न विचारतो, क्लेश कोणते आहेत, हे जे आपण 4 समस्या बघितल्या जन्म मृत्यू जरा व्याधीच्या, तेव्हा तो शास्त्रज्ञ म्हणतो की हो आमचं विज्ञान जे आहे ते प्रगतीपथावर आहे, आमचे शोध चालू आहेत, असं तो म्हणतो. आणि अखेर ते मृत्यू, म्हातारपण आणि रोगापासून मनुष्याची कायमची सुटका करणारच, अशी उत्तरे शास्त्रज्ञांचे भौतिक जगाबद्दल असणारे घोर अज्ञानच दाखवतात. हे शास्त्रज्ञ म्हणतात, हो फार नाही, एक 100-200 वर्षात आम्ही असे शोध करणार आहोत की जेणेकरून माणूस कधी म्हातारा होणार नाही, त्याला कोणतेच रोग होणार नाही आणि त्याला मृत्युमुखीही पडावं लागणार नाही. अगदी 100-200 वर्ष तुम्ही थांबा, बस आमचे शोध होता येतच. तर अशा रीतीने हे काय आहे, ही चलाखी आहे त्यांची. आणि प्रभुपाद म्हणतात की हे जे असं उत्तर देणं आहे की ह्याला प्रभुपादांनी इंग्रजीत एक टर्म वापरली आहे, पोस्ट डेटेड चेक. आता सध्या साल कोणतं चाललंय, 2021 साल चाललंय, आणि जर मी तुम्हाला 3021 किंवा 2221 अशा सालचा चेक दिला, म्हणजे आणखीन 200 वर्षांनंतरचा चेक दिला, आणि त्यात 10 कोटी जरी लिहिले, तरी त्यावेळी तुम्हीही नसणार आहेत आणि मीही नसणार आहे, आणि त्यामुळे त्या चेकचा काही उपयोगही नाहीये. तर अशा तऱ्हेने हे नुसतं लालूच दाखवत आहेत की हे चेक म्हणजे आम्ही असं करू, आम्ही तसं करू. तर हे का होतं आहे, कारण हे जे भौतिक जगत आहे त्याचा जो स्वभाव आहे ते शाश्वत राहणारं नाही आहे. हे सगळं वैदिक शास्त्रात दिलंय, पण हे या भौतिक शास्त्रज्ञांना माहीत नाहीये. ते त्याबद्दल, आध्यात्मिक ज्ञानाबद्दल घोर अज्ञानात आहेत. भौतिक प्रकृतीमध्ये प्रत्येक जण जडत्वाच्या कठोर नियमांनी बद्ध आहे. जन्म, वृद्धी, स्थिती, प्रजोत्पादन, क्षय आणि शेवटी मृत्यू या 6 अवस्थांतून प्रत्येकाला जावे लागते. तर हे भौतिक प्रकृती आहे, जे भौतिक जगतामध्ये आपण सगळे जे जीव आहोत, आपल्याला प्रत्येकाला ह्या प्रकृतीचे जे नियम आहेत, निसर्गाचे कठोर नियम आहेत, त्याने आपण बांधले जातो. आपल्या प्रत्येक कर्माला कर्मबंधन लागतं, आणि हे जे 6 अवस्था आहेत त्याही प्रत्येकाच्या जीवनात असतात. जन्म होतो, मग वाढ होते, मग थोडा काळ ते स्थित राहिलं जातो, नंतर त्याच्यापासून काही उपफळं बाहेर पडतात, प्रजोत्पादन होतं, मग हळूहळू त्या शरीराचा क्षय होत जातो आणि शेवटी मृत्युमुखी पडतो. तर अशा रीतीने ह्या अवस्था प्रत्येकाला जावं लागतं. या अवस्थांमधून भौतिक प्रकृतीच्या संसर्गात असलेला कोणताही जीव या परिवर्तनाच्या 6 नियमांचे उल्लंघन करू शकत नाही. मग कोणीही, मग ती देवता असो, पशु असो किंवा वनस्पती असो. तर हे जे हा जो बदल आहे मनुष्याची, ह्या ज्या अवस्था आहेत त्यामधून प्रत्येकाला जावंच लागतं. आपण इथे त्या भौतिक प्रकृतीमध्ये बद्ध आहोत, हे आपल्या बाबतीत घडणारच. म्हणून इथे पुढे लिहिलंय, या भौतिक जगात चिरायू कोणीही होऊ शकत नाही. चिर आयु, कायम
आयुष्य कायम जगणार असं होऊ शकत नाही. जो जन्मला आहे त्याला मृत्यू निश्चित आहे. पुढे प्रभुपाद म्हणतात, वेगवेगळ्या योनीतील जीवांची वेगवेगळी आयुर्मर्यादा असते. भौतिक ब्रह्मांडातील प्रमुख जीवात्मा ब्रह्मदेव. ब्रह्मदेव काय आहे, तेही जीव आहेत आणि आपणही जीव आहोत. तर हे जे ब्रह्माजी आहेत ते लाखो कोट्यावधी वर्ष जगतात आणि एखादा लहानसा किडा आहे तो काही तासांकरता जिवंत राहतो. परंतु काय आहे, भौतिक जगामध्ये कोणीही चिरकाळ कायम जगू शकत नाही. मात्र आयुर्मर्यादा वेगवेगळी आहे. म्हणजे प्रत्येक जण, म्हणजे आपल्या दृष्टीने जर आता आपण मनुष्य आहोत तर आपली कालगणना आहे, आपल्या 24 तासाचा 1 दिवस, 30 दिवसांचा 1 महिना, तर अशी सगळी आपली कालगणना आहे. तर आपल्यानुसार जर तुलना केली, किड्यांची तुलना केली, तर किडा आहे तो काही तासासाठी जिवंत राहतो, पण त्यामध्ये त्याचं पूर्ण आयुष्य उपभोगून होतं. त्याचं तो जन्मतो किडा, वाढतो, स्थिती होते, मग त्याच्या काही पिल्ल त्याला तो जन्माला घालतो, मग तो हळूहळू त्याचं शरीर क्षीण होत जातं आणि मग तो मृत्यू पंथाला जातो, मरतो. तर अशा रीतीने आपण आपल्या तुलनेत त्या किड्याची तुलना केली तर आपल्याला त्याचं आयुष्य खूप थोडंसं वाटतं, पण त्या जीवनामध्ये त्याचं पूर्ण आयुष्य पूर्ण होतं. आपल्या तुलनेत, आपल्या वर्षांच्या तुलनेत जर आपण ब्रह्माजींचं आयुष्य बघितलं तर आपल्यापेक्षा हजारो कोट्यावधी पटीने त्यांचं जास्त आयुष्य आहे. त्यामुळे प्रत्येक योनीमधली जीवांची आयुर्मर्यादा, वर्ष जे काउंट केले जातात ते कसे आहेत, आयुर्मर्यादा वेगवेगळी आहे. पण असं नाहीये की अमर आहे. ब्रह्माजी करोडो वर्ष जगतील पण शेवटी त्यांना मृत्यू निश्चित आहे. काही विशिष्ट परिस्थितीत वस्तू निर्माण होतात, त्या काही काळ टिकतात आणि जर जगल्या तर वाढतात, प्रजोत्पादन करतात आणि पुढे क्रमशः क्षय होतो आणि शेवटी नाहीशा होतात. हा नियम आहे. या नियमाप्रमाणे प्रत्येक ब्रह्मांडातील लक्षावधी ब्रह्मदेवांनाही आज न उद्या मरावेच लागते. म्हणून या संपूर्ण ब्रह्मांडाला मर्त्यलोक असे म्हणतात. हे जे ब्रह्मांड आहे त्यामध्ये जन्माला आलेला प्रत्येकालाच मृत्यूला सामोरं जावंच लागते. लौकिक शास्त्रज्ञ म्हणजे भौतिक शास्त्रज्ञ, भौतिक गोष्टींचा भौतिक ज्ञान घेतलेले हे जे शास्त्रज्ञ आहेत ते, आणि राजकारणी लोकांना या जागेलाच मृत्यूरहित करायचे आहे, कारण त्यांना मृत्यूरहित अशा दिव्य प्रकृतीविषयी काहीच माहीत नाही. याचं कारण म्हणजे परिपक्व अशा दिव्य अनुभूतींनी भरलेल्या वैदिक शास्त्रांविषयी त्यांचे अज्ञान होय. परंतु दुर्दैवाने आधुनिक मनुष्य वेद, पुराण व इतर शास्त्रांतून ज्ञान घेण्याच्या विरुद्ध आहेत. इच्छा काय आहे प्रत्येकाची? शास्त्रज्ञांची, राजकारण्यांची इच्छा आहे या जगतामध्ये आपल्याला राहायचं आहे. आपल्याला इथे असं शोध लावायचं आहे की कधीच मरू शकणार नाही, आपण मरायला लागणार नाही. पण त्यांना असं जे आध्यात्मिक जगत आहे, दिव्य अनुभव तिथे येतात, असं आध्यात्मिक जगत आहे, आध्यात्मिक प्रकृती आहे, त्याचं ज्ञान नाहीये. म्हणजे त्यांना आध्यात्मिक जगताबद्दल ज्ञान नाहीये. म्हणून इथे म्हटलंय की परिपक्व अशा दिव्य अनुभूतींनी भरलेल्या वैदिक शास्त्रांविषयी त्यांचे अज्ञान आहे. आध्यात्मिक ज्ञान नाहीये, आध्यात्मिक जगताबद्दल त्यांना काही माहिती नाहीये. त्यामुळे हे जे भौतिक जगत आहे ते एक दिवशी नष्ट होणार आहे. या जगतामध्येच ते कायम राहण्याची इच्छा करतात, धडपडतात. पण सगळं ज्ञान तर आध्यात्मिक हे जे ज्ञान आहे, जे वेद आहे, पुराण आहे, वैदिक शास्त्र आहे, त्यात दिलेलं आहे सगळं. परंतु मनुष्याला जो आधुनिक झाला आहे त्याला ह्या आता वेदांची ही जी शिकवण आहे हे ज्ञान घ्यायचं नाहीये. ते काय म्हणतात, पुराणाची वांगी पुराणातच, हे पुराण आहे, हे जुनं आहे, हे आम्हाला नको, आम्ही मॉडर्न आहोत, आम्ही आधुनिक आहोत, आम्ही हे वाचणार नाही, यातनं ज्ञान घेणार नाही. त्यामुळे ते या जगतातच प्रयत्न करत राहतात. विष्णू पुराणात
6.7.61 मध्ये असे म्हटले आहे की विष्णू शक्ती परा प्रोक्ता क्षेत्रज्ञाख्या पर तथा परा अविद्या कर्म संज्ञान्या तृतीया शक्तिरिष्यते. भगवान विष्णूंकडे परा म्हणजे श्रेष्ठ आणि अपरा म्हणजे गौण नावाच्या भिन्न शक्ती आहेत. जीवात्मे पराशक्ती आहेत आणि सध्या आपण ज्या भौतिक शक्तीत गुंतून पडलो आहोत तिला अपराशक्ती असे म्हणतात. या अपराशक्तीतून भौतिक सृष्टी उत्पन्न होते व ही जी अपराशक्ती आहे ती जीवांना अज्ञानाने अविद्येने आवृत्त करून सकाम कर्म करण्यास भाग पाडते. या भौतिक अपराशक्ती आणि जीवात्म्याशिवाय भगवंतांच्या पराशक्तीचा आणखीन एक अंश असतो. ती पराशक्ती म्हणजेच नित्य मृत्यूरहित असे भगवत धाम होय. तर या श्लोकानुसार भगवंतांनी जे सांगितलं आहे, जे विष्णुपुरात भगवंतांच्या शक्तीविषयी सांगितलंय ते प्रभुपाद इथे सांगतायत की भगवंतांच्या श्रेष्ठ शक्ती आहेत आणि कनिष्ठ ज्या गौण अपरा शक्ती आहेत. तर हे जे जीवात्मे आहेत, आपण सगळे जीवात्मे आहोत, ते भगवंतांची श्रेष्ठ शक्ती पराश्रेष्ठ शक्ती मधले आहोत. आणि ही जी भौतिक शक्ती आहे, हे जे भौतिक जगत आहे ज्यामध्ये म्हणजे ही जी भौतिक शक्ती आहे भगवंतांची अपरा शक्ती, तिच्यातनं काय होतं, हे सगळं भौतिक सृष्टी जी आपल्याला दिसते डोळ्यांनी, ही सगळी सृष्टी निर्माण केली जाते. आणि हे सगळे जे जीव आहेत, आपण सगळे जे जीव, ह्याला शरीर दिलं जातं या जगतामध्ये. तर हे सगळं मी आता तुम्हाला थोड्या वेळाने समजून सांगणार आहे काय काय होणार आहे ते, काय काय होतं ते. पण असे हे जे जीव आहेत या जगतामध्ये आलेले आहेत, त्यांना ही भगवंतांची जी अपराशक्ती आहे ती आवृत्त करते, झाकते. म्हणजे काय आहे, हा जो जीव आत्मा आहे तो खरं कोण आहे, आत्मा आहे. तर ही जी अविद्येने झाकते म्हणजे काय करते भगवंतांची अपराशक्ती, ती या आत्म्याला विसरायला लावते की तो स्वतः आत्मा आहे. आणि दुसरी गोष्ट काय केली जाते, तो जो स्वतःला आत्मा आहे हे विसरलाय आणि तो हे शरीर जे त्याला मिळालं आहे या जीवनामध्ये, ते शरीर म्हणजेच मी आहे हे देहात्म बुद्धी असं तो जाणायला लागतो. तर असा हा जो जीव आहे तो या अपराशक्तीच्या अधिपत्याखाली कार्य करायला लागतो आणि मग सकाम कर्म करतो. ही जी अपराशक्ती आहे, जिला माया देवी पण म्हणतात, भौतिक शक्ती, तर तिच्या अधिपत्याखाली जो जीव आहे तो वेगवेगळी कर्म करतो. सकाम म्हणजे त्याला कामना आहे, मला काहीतरी उपभोग घ्यायचा आहे, या इच्छेने केलेलं कर्म म्हणजे सकाम कर्म. तर मनुष्य आहे, त्याची इच्छा आहे, जीव आहे त्याची इच्छा आहे की मला उपभोग घ्यायचा आहे, म्हणून कर्म करायला त्याला भाग पाडलं जातं. तर असे हे जे थोडक्यात इथे प्रभुपाद आपल्याला समजवत आहेत, जीवात्मे ती श्रेष्ठ शक्ती आहेत, ही जी भौतिक शक्ती आहे ती कनिष्ठ शक्ती आहे. पण आणखीन एक शक्ती आहे श्रेष्ठ शक्ती, तिचा एक अंश आहे, म्हणजे ती काय आहे, पराशक्ती म्हणजे भगवत धाम, भगवंतांचं धाम, आध्यात्मिक धाम, आध्यात्मिक जगतात आहे हे. तर जिथे जे कायम राहतं आणि तिथे मृत्यू नाही. हे सगळी जी माहिती दिली ते सांगणारा हा जो श्लोक आहे भगवद्गीतेचा तो आहे 8.20. यामध्ये हे जे आध्यात्मिक धाम आहे भगवत धाम याचं वर्णन केलेलं आहे. परस्तस्मास्तु भावोऽन्य अव्यक्तो अव्यक्ता सनातना यस सर्वेषु भूतेषु नश्यस्तु न विनश्यती. तसं जे भगवत धाम आहे त्याचा कधीच नाश होत नाही, कायम राहतं. तर असं सनातन राहणारं भगवत धाम आहे, याची माहिती प्रभुपादांनी इथे दिलेली आहे. तर आपण हे काय आहे सगळं, हे जगत काय आहे ते सगळं थोडक्यात जाणून घेऊया, कारण त्याचे सगळ्याचे ब्रह्माजी काय करतात, कसं जे ब्रह्मांड येतं, हे सगळं आहे. ते पुढचे जे आपल्याला पॅरेग्राफ आहेत त्याचे अर्थ पटापट समजू शकतील. तर
आपण सगळ्यांनीच श्रीमद भागवतमचा पहिला स्कंद बघितला आहे, त्याचं कव्हर बघितलं आहे, तर ते आता आपण बघूया. तर ह्यामध्ये आपल्याला दिसतं आहे की मध्यभागी वरच्या जागेला एक असं कमळ आहे आणि त्यामध्ये भगवान श्रीकृष्ण राधाराणी समवेत आहेत. आणि हे जे कमळ आहे त्यातनं भगवंतांच्या शरीराचं तेज बाहेर पडत आहे, प्रचंड तेज बाहेर पडतंय भगवंतांच्या शरीरातलं, त्याला ब्रह्मज्योती असं म्हणतात. आणि हे जे गोलोक धाम आहे कमळातलं, त्याच्या आसपास जे गोल गोल छोटे छोटे दिसत आहेत, ज्यामध्ये भगवंत विष्णू आहेत, भगवान विष्णू त्या सगळ्यात गोल आहेत, त्याला म्हटलं जातं वैकुंठ. इथे विविध भगवंतांचे विविध विष्णू अवतार आहेत, ते विराजमान आहेत, राहतात. आता खाली ह्याच्या आणखीन खाली एक गोल दिसतो आहे, जिथे कारणोदकशाही विष्णू पहुडलेले आहेत. आणि ते जो तो गोल आहे त्याच्याबद्दल आता माहिती देते आहे. तर ते जसे कारणोदकशाही विष्णू पहुडलेत आणि ते श्वास बाहेर सोडतायत, तर त्यांच्या श्वासामधून विविध अनेक करोडो ब्रह्मांड बाहेर पडतात. त्यांनी श्वास सोडला की कारणोदकशाही विष्णूंच्या शरीराला जी रोम छिद्र आहेत, आपण म्हणतो ना आपल्या हातावर जे केस असतात, त्याला अशी छोटी छोटी छिद्र आहेत हाताला, आणि त्यातनं केस बाहेर येतात, त्याला रोम छिद्र म्हणतात. तर तिथून प्रत्येक म्हणजे अनेक ब्रह्मांड एक रोमछिद्रातनं बाहेर येतात. तर ही जी सगळी ब्रह्मांड आहेत ती कारण समुद्रामध्ये तरंगत आहेत. तर हे सगळं जे आहेत, ही सगळी ब्रह्मांड, याला म्हटलं जातं भौतिक जगत. हे भौतिक जगत खाली आहे आणि हे सगळं वर मोठं विस्तारलेलं दिसतंय, ते सगळं आध्यात्मिक जगत आहे. तर ह्याला म्हटलं जातं की आता समजा एक आपण वर्तुळ घेतलं, वर्तुळाचे 4 समान भाग केले, 4 पाव भाग होतात ते. तर भौतिक जगत आहे ते त्याचं क्षेत्रफळ किंवा त्याचं जागा किती आहे व्यापलेली, त्यांनी 1 पावभर जागा व्यापली आहे त्या वर्तुळाची. आणि आध्यात्मिक धामानी मात्र 3 पाव व्यापलेले आहेत. म्हणजे एवढं मोठं प्रचंड आध्यात्मिक जगत आहे. ह्याला आपण पुढे वाचू तेव्हा आपल्याला कळणार आहे की हे भौतिक जगत आहे ते 1 पाव आहे, म्हणजे 1 पाद विभूती असं म्हटलं जातं. आणि आध्यात्मिक जगत 3 पाव एवढ्या हिश्श्यामध्ये एवढं मोठं प्रचंड आहे, त्यामुळे त्याला त्रिपाद विभूती असं म्हणतात. आणखीन आपण जाणून घेऊया की भगवान श्रीकृष्णांचे पुरुष अवतार 6 प्रकारचे अवतार असतात, त्यातला एक प्रकारचा अवतार आहे पुरुष अवतार. तर ह्या पुरुष अवतारामध्ये भगवंत 3 रूपामध्ये येतात, कारणोदकशाही विष्णू, गर्भोदकशाही विष्णू आणि क्षीरोदकशाही विष्णू. तर आपल्याला हे पहुडलेले दिसत आहेत ते कारणोदकशाही विष्णू, त्यांनी श्वास बाहेर सोडलाय की करोडो ब्रह्मांड त्यांच्या रोमछिद्रातनं बाहेर येतात, आपण एवढं बघितलं. आता एक ब्रह्मांड आपण विचार करू. तर एक हे जे ब्रह्मांड आहे त्यामध्ये काय दाखवलेलं आहे की त्या ब्रह्मांडात प्रवेश केला आहे कोणी, दुसरे पुरुष अवतार गर्भोदकशाही विष्णू, ते पहुडले आहेत. अनंत शेषाची शय्या आहे त्यांच्या खाली आणि चरणाजवळ लक्ष्मी देवी बसली आहे. तर कारणोदकशाही विष्णूंमधून ब्रह्मांड आली. एक ब्रह्मांड आपण बघतो आहेत, त्यामध्ये पहुडले आहेत गर्भोदकशाही विष्णू. आता गर्भोदकशाही विष्णूंचं नाभी आहे, त्यातनं एक असं कमळ दिसत आहे, त्यामध्ये प्रकट झाले आहेत ब्रह्माजी. तर ब्रह्माजी आहेत, मी थोडक्यात सांगते सगळं. ब्रह्माजी प्रकट झाले, भगवंतांच्या प्रेरणेने त्यांना तप करायची म्हणजे तप करायची आज्ञा झाली, त्यामुळे त्यांनी तप केलं. भगवंत ब्रह्माजींवर प्रसन्न झाले आणि भगवंतांनी दर्शन दिलं ब्रह्माजींना, ज्ञान प्रदान केलं, वैदिक ज्ञान, आणि सृष्टी कशी निर्माण करायची हे ज्ञान दिलं. भगवंतांचं दर्शन घेतल्यामुळे मग ब्रह्माजीने ब्रह्मसंहिते गायली आणि त्या प्रार्थनेद्वारे भगवंतांची स्तुती केली. आणि मग भगवंतांनी सांगितल्यानुसार सृष्टी निर्मिती केली. जे जीव आहेत त्या सगळ्यांना विविध शरीर प्रदान केली, त्या जीवांच्या कर्मानुसार आणि इच्छानुसार. तर अशा रीतीने
हे झालं, सगळी सृष्टीची निर्मिती झालेली आहे. मग तिसरे जे पुरुष अवतार आहेत त्यांचं नाव आहे क्षीरोदक्षाई विष्णू, जे परमात्मा रूपात या जगतातल्या सर्व जीवात्म्यांच्या शरीरामध्ये प्रवेश करतात आणि या जगतातल्या प्रत्येक अणूमध्येही प्रवेश करतात. जसं क्षीरोदक्षाई विष्णू प्रवेश करतात, तसं हे संपूर्ण सृष्टी आहे ती चालयामान होते, म्हणजे ती ऍक्टिव्हेट होते, कार्य करायला लागते. हे आपल्याला एवढं समजलं. मग ब्रह्मदेवानी 14 भुवनांची निर्मिती केली आहे, त्याबद्दल थोडंसं जाणून घेऊया. अधोलोक म्हणजे खाली 7 पाताळ आहेत, अतल वितल सुतल असे सगळे पाताळ. मध्यभागी आहे पृथ्वीच्या आसपास अनेक सारे ग्रह तारे निर्माण केलेत आणि अगदी वरचे जे उच्च लोक आहेत ते 6 उच्च लोक आहेत, त्याला ऊर्ध्व लोक पण म्हणतात. आणि असे हे जे विविध लोक आहेत, विविध जे आता खालचे लोक आहेत त्याला पाताळ लोक म्हणतात, ऊर्ध्व लोक. अधोलोक म्हणजे खालचे, ऊर्ध्व लोक म्हणजे वरचे आणि मध्य लोक म्हणजे पृथ्वी. हे तर इकडच्या सगळ्या ठिकाणची आयुष्यमान जे आहे ते वेगवेगळं आहे, एवढं आपल्याला कळलं. आता आणखीन आपण युगांबद्दल जाणून घेऊया. हे मी सगळं सांगतेय कारण हे सगळं आपल्याला पुढच्या पॅरेग्राफ्स मध्ये येणार आहे, तर आधीच आपल्याला ज्ञान असेल तर सोपं जाईल. आता 4 युग असतात, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. पहिलं कलियुग आपण बघूया. आता आपण कलियुगात आहोत, तर त्याची कालमर्यादा किती आहे? 4,32,000 वर्ष आहे. तर द्वापार युगाची कालमर्यादा किती आहे? किती मोठं होतं द्वापार युग? कलियुगाच्या दुप्पट होतं. त्रेतायुग कलियुगाच्या तिप्पट आणि सत्ययुग कलियुगाची जी वर्ष आहेत त्याच्यात चौपट आहे. तर असं हे जे सत्य, त्रेता, द्वापार आणि कली हे 4ही युग एकत्र जेव्हा म्हटलं जातं तर त्याला म्हणतात चतुर्युग म्हणतात. आता ब्रह्माजींचं आयुष्य आहे ते 100 वर्ष असतं. कोणाचे 100 वर्ष? ब्रह्माजींचे 100 वर्ष. पण त्यांची जर तुलना केली आपल्या वर्षांशी, आपण एक फिक्स आपलं धरूया की मनुष्याचे इतके तास वगैरे आपण म्हणतो ना की 24 तासाचा 1 दिवस, 30 दिवसाचा 1 महिना, अशा रीतीने आपण आपली हे धरूया. तर आपले हे जे चतुर्युग आहेत, म्हणजे हे जे चतुर्युग आहेत ते बघितलं, चतुर्युगला काय म्हटलं जातं? 4ही युग आहेत ते एकत्र, ते चतुर्युग. तर असे जे चतुर्युग आहेत ते 1000 वेळा येतात जेव्हा, तेव्हा ब्रह्माजींचे 12 तास पूर्ण होतात. एका दिवसातले 12 तास ब्रह्माजींचे कधी होतात? जेव्हा आपले जे चतुर्युग आहेत ते 1000 वेळा चतुर्युग येतात तेव्हा. म्हणजे सत्य, त्रेता, द्वापार, कली एकदा झालं, परत सत्य, त्रेता, द्वापार, कली दोनदा झालं, असे 1000 वेळा चतुर्युग बदलतील तेव्हा ब्रह्माजींचे 12 तास पूर्ण होतात आणि तेवढेच रात्रीचे 12 तास असतात. म्हणजे किती प्रचंड कोट्यावधी मोठं आयुष्य, वर्षांचं आयुष्य ब्रह्माजींचं आहे, हे आपण ह्यांनी जाणू शकतो. ब्रह्माजीच्या जीवनातले म्हणजे दिवसातले 12 तास पूर्ण झाले की एक पहिला प्रलय होतो. म्हणजे रोज 12 तास दिवसातले पूर्ण झाले का एक प्रलय होतो, त्याला छोटा प्रलय म्हटलं जातं. आणि ब्रह्माजींचे असे 100 वर्ष पूर्ण झाले की मोठा प्रलय होतो. एवढं आपण आता जाणून घेतलेलं आहे. आणि आता आपण वाचायला सुरुवात करूया. बऱ्याचशा गोष्टी आपल्याला आता सोप्या पडतील. तर मी पुढचं तात्पर्य वाचते आहे. सूर्य, चंद्र आणि शुक्रासहित ऊर्ध्व, मध्य आणि अध असे सर्व ग्रहलोक संपूर्ण ब्रह्मांडात विखुरलेले आहेत. आता जसं आपण एक ब्रह्मांडाची माहिती घेतली तसंच आपण जाणून घ्यायला पाहिजे की प्रत्येक ब्रह्मांडामध्ये असंच सगळं घडतं. प्रत्येक ब्रह्मांडामध्ये एक असे गर्भोदकशाही विष्णू प्रवेश करतात. त्यांच्या नाभिकमळातनं नाभीतनं कमळ येतं, तिथे ब्रह्माजी प्रकट होतात आणि सृष्टी निर्माण केली जाते. आणि प्रत्येक ब्रह्मांडामध्ये असे सूर्य, चंद्र, शुक्र असे तारे निर्माण होतात आणि अधोलोक, पृथ्वीलोक आणि
उच्च लोक हे सगळं तयार केलं जातं. ब्रह्मदेव जिवंत असेपर्यंत हे ग्रह अस्तित्वात राहतात. परंतु काही अधोलोक ब्रह्मदेवांचा एक दिवस संपला म्हणजे ब्रह्मदेवांचे जे 12 तास संपले की नष्ट केले जातात. जे दिवसाचे 12 तास संपले ब्रह्माजींचे की जे खालचे लोक आहेत ते नष्ट केले जातात. आणि जेव्हा ब्रह्माजींचा दुसरा दिवस उजाडतो ते पुढे लिहिलंय बघा. आणि दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला पुन्हा हे लोक जे आहेत जे नष्ट केले जात आहेत ते पुन्हा निर्माण केले जातात. ऊर्ध्व लोकात वरचे जे लोक आहेत त्यात ऊर्ध्वलोक म्हणजे पृथ्वीच्या वरचे लोक, त्यात काळाचे मोजमाप वेगळ्या रीतीने केले जाते. तिकडचं मोजमाप आणखीन वेगळं आहे. बऱ्याच ऊर्ध्व ग्रहांवर आपले एक वर्ष म्हणजे आपल्या पृथ्वीवरचं आपण मानव आहोत त्यांचं एक वर्ष म्हणजे ऊर्ध्व ग्रहावरील लोकांचे केवळ 24 तास किंवा एक दिवस आणि एक रात्र असते. तर अशा रीतीने वेगवेगळ्या लोकांवर वेगवेगळे आयुर्मान हे आहे, मोजमाप आहे. पृथ्वीवरील 4 युगे सत्य, त्रेता, द्वापार आणि कली म्हणजे त्यांची हे जे ऊर्ध्व ग्रह आहेत उच्च लोक हे जे 4 युग आहेत म्हणजे किती होतात त्यांची वर्ष ऊर्ध्व ग्रहावरच्या लोकांची केवळ 12,000 वर्ष होतात. मात्र आपली ही जर 4 युगांची वर्ष धरली तर ती 43 लाखच्या वर वर्ष जातात. पण त्यांच्या तुलनेमध्ये केवळ फक्त ते 12,000 वर्षच असतात. अशा तऱ्हेने प्रत्येक लोकावर वेगवेगळी आयुर्मर्यादा आहे, कालमर्यादा आहे. आता हे जे चतुर्युग आहे त्याला म्हटलंय इथे पुढे वाचते या काळाला म्हणजे 4 युग आहेत. चतुर्युगाला जर 1000ने गुणले तर तो ब्रह्मदेवांचा एक दिवस होतो आणि त्यांची रात्र ही तेवढीच असते. म्हणजे एक चतुर्युगाला 1000 वेळा गुणलं म्हणजेच 1000 चतुर्युग जे आधीच आपण एक्सप्लेनेशन मध्ये ऐकलं आहे. पुढे म्हणतात ब्रह्मदेवशी 100 वर्षे जगतात. म्हणजे ब्रह्मदेवांचा दिवस कळला रात्र कळली अशा रीतीने दिवस रात्रींचे महिने आणि वर्ष होतात आणि ब्रह्मदेवशी 100 वर्षे जगतात. ब्रह्मदेवांच्या मृत्यूनंतर संपूर्ण सृष्टी नष्ट केली जाते. आता जेव्हा ब्रह्मदेवांचे 100 वर्ष पूर्ण झाले तेव्हा काय आहे जे आपण कारणोदकशाही विष्णू बघितले ज्यांनी श्वास सोडलाय आणि त्यांच्या रोमांमधून रोमछिद्रातनं ब्रह्मांड बाहेर आली आणि सगळी सृष्टी वगैरे सगळं निर्माण झालेलं हे कळलं. आता जेव्हा श्वास आत घेत आहेत परत कारणोदकशाही विष्णू तेव्हा काय होत आहे हे जे ब्रह्माजी आहेत त्यांची 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि सगळे जी ब्रह्मांड आहेत ती पुन्हा कारणोदकशाही विष्णूंच्या रोमछिद्रांमध्ये प्रवेश करती होतात. ब्रह्मदेवांच्या रात्रीच्या वेळी सर्व जीव सूर्यचंद्रांसारख्या ऊर्ध्व ग्रहावरचे निवासी, मर्त्यलोक किंवा पृथ्वीवरचे निवासी तसेच अधोलोकातील निवासी प्रलय जलात विलीन होतात. आता ब्रह्मदेवांचा दिवस 12 तासाचा संपला की एक छोटा प्रलय होतो आपण बघितलं. त्यावेळी काय होतं हे जे सूर्यचंद्र आहेत म्हणजे वरच्या ग्रहावरचे जे सूर्यचंद्र या ग्रहावरचे जे निवासी आहेत, पृथ्वीवरचे निवासी आहेत आणि खालचे जे पाताळ लोक आहेत त्या तिकडचं ते सगळे काय आहेत प्रलय जल येतो, प्रलय येतो. प्रलय म्हणजे पाणी येतं. गर्भोदकशाही विष्णू पहुडलेत ना या ब्रह्मांडामध्ये त्यांच्या भोवती सगळं पाणी आहे. ते पाणी वाढतं आणि त्यामध्ये हे सगळे लोक हे निवासी आहेत ते प्रलय जलामध्ये पाण्यात विलीन होतात. या समयी म्हणजे यावेळी सर्व योनींतील प्राणी मात्रांचे भौतिक देह नष्ट होत आहेत. आता हा जो जीव आहे तो जेव्हा या जगतात ब्रह्माजी त्याला शरीर देतात पण जेव्हा असा ब्रह्माजींचं 12 तास दिवसाचे संपले की त्यावेळी हा जो प्रलय होतो त्यामध्ये सगळ्यांची भौतिक शरीर जी आहेत देह आहेत ती सगळी नष्ट होतात आणि जीव स्तरावर म्हणजे जीवात्मा तर आहेच ना कायम राहणारा तो जीव स्तरावर हे सगळे जीवात्मे आहेत ते अस्तित्वात असतात. ही जी अवस्था आहे जीवात्म्याची
त्याला आता शरीर मिळालेलं नाहीये, शरीर त्याचं नष्ट झालंय, त्या अवस्थेला काय म्हटलं जातं? अव्यक्त अवस्था म्हणतात. पुढे वाचते, ज्यावेळी ब्रह्मदेवांच्या मृत्यूनंतर संपूर्ण ब्रह्मांड नष्ट केले जाते त्यावेळी पुन्हा एक अव्यक्त अवस्था येते, जी जेव्हा आता ब्रह्माजींचं 100 वर्ष पूर्ण झालेत तर सगळंच ब्रह्मांडांचं विलीन होऊन जातं. तर त्यावेळी त्या ब्रह्मांडामध्ये असलेले सगळे जीव आहेत त्यांचंही शरीर नष्ट होतं आणि पुन्हा ते जीवात्मा या अवस्थेतच राहतात. शरीर आता नाहीये, शरीर नष्ट झालेलं आहे, म्हणून म्हटलंय की पुन्हा एक अव्यक्त अवस्था अस्तित्वात येते. एवढं आपल्याला आता हे कळलंय. आता आणखीन एक अव्यक्त अवस्था म्हणजे काय? जीवाने शरीर धारण केलेलं नाहीये ती अवस्था. पुढचं वाचते, परंतु या दोन्ही अव्यक्त अवस्थांच्या पलीकडे आणखीन एक अव्यक्त अवस्था आहे, जिला दिव्य वातावरण किंवा प्रकृती म्हणतात. तर ही अव्यक्त अवस्था आहे ज्यामध्ये जीव शरीर, भौतिक शरीर धारण करत नाही. हे जे ठिकाण आहे ते कुठे आहे? हे दिव्य अवस्था, दिव्य वातावरण, दिव्य प्रकृती, जे गोलोकधाम, आध्यात्मिक जगत, वैकुंठ, हे सगळं तिकडे आहे. तिकडे जीवात्मे भौतिक शरीर धारण करत नाही, तिकडे सगळे जे जीवात्मे असतात ते दिव्य शरीरात असतात. या वातावरणात मोठ्या संख्येने दिव्य ग्रह आढळतात, जे आपण बघितलं चित्रामध्ये की हे आध्यात्मिक जगत आहे जे एवढं प्रचंड मोठं आहे. मध्ये कमळ दिसतंय आपल्याला उच्च असं सगळ्यामध्ये, तर तिथे आपल्याला गोलोक वृंदावन दिसतंय, राधा राणी, भगवान कृष्ण दिसतात, हे गोलोक वृंदावन. आणि आसपास आहेत अनेक सारी वैकुंठ. हे सगळं काय आहे? हे आध्यात्मिक जगत आहे. आणि ब्रह्मदेवांच्या मृत्यूनंतर भौतिक ब्रह्मांडातील सर्व ग्रह जरी नष्ट झाले, आता जेव्हा ब्रह्मदेव मृत्यू झालाय, सगळे ग्रह लोक नष्ट झालेत आणि सगळे ब्रह्मांड पुन्हा कारणदक्षाई विष्णूंच्या रोमछिद्रात प्रवेश झालेत, हे सगळं या भौतिक जगतात होतंय. परंतु हा जो आध्यात्मिक जगत जे वर आहे ते कायम राहतं. म्हणून इथे म्हटलंय की सगळं जणी नष्ट झालं तरीही हे जे उच्च आध्यात्मिक जगत आहे, जे आपण चित्रात बघितलंय वरती आहेत ते ग्रह म्हणजे वैकुंठ आणि गोलोक वृंदावन हे नित्य अस्तित्वात असतात. प्रत्येक ब्रह्मदेवाच्या अधिपत्याखाली एक ब्रह्मांड असते आणि अशी अनेक ब्रह्मांडे आहेत. आणि या सर्व ब्रह्मदेवांच्या अधिपत्याखाली ब्रह्मांडांची बेरीज केली तरी ते भगवंतांच्या शक्तीचे केवळ 1/4 प्राकट्य होय. म्हणजे ही सगळी ब्रह्मांड आहेत, सगळ्यांची टोटल केली, बेरीज केली तर ते काय? भौतिक जगत होतं, जे 1/4 आहे. एक पाद विभूती, आपण बघितलंय वर्तुळाचा 1/5 भाग म्हणजे हे भौतिक जगत. ही काय? हे भौतिक जगतला काय म्हटलं जातं? अपराशक्ती. ब्रह्मदेवांच्या अधिपत्या पलीकडे दिव्य प्रकृती आहे, जी आध्यात्मिक जगत आहे, ती जी 3/4 म्हणजे वर्तुळाचे 3 भाग व्यापलेले आहेत, त्याला म्हटलं जातं त्रिपाद विभूती. हे जे जगत आहे ते काय आहे? श्रेष्ठ किंवा पराप्रकृती आहे. आध्यात्मिक जगत आहे. पुढे वाचूया. भगवान श्रीकृष्ण पराप्रकृतीत निवास करतात. हे जे भौतिक जगाच्या पलीकडे असलेलं हे जे आध्यात्मिक जगत आहे प्रचंड मोठं आहे, तिथे हा जे गोलोक वृंदावन दिसत आहे तिथे भगवान श्रीकृष्ण पराप्रकृती म्हणजे आध्यात्मिक प्रकृतीमध्ये निवास करतात. तेच म्हणजे कोण? भगवंत हे श्रीकृष्ण हे या प्रकृतीचे अधिपती, स्वामी आणि अर्थात परमपुरुष आहेत. भगवद्गीतेत 8.22 मध्ये अनुमोदन केल्याप्रमाणे 8.22 हा मंत्र म्हणतो आहे, भक्त्या लभ्यतु अनन्यया. यामध्ये सांगितलंय केवळ अनन्य भक्ती सेवेनेच भगवंतांची प्राप्ती करता येते. तर भगवान श्रीकृष्ण आहेत जे आपल्या गोलोक वृंदावन धामामध्ये आध्यात्मिक जगतामध्ये स्थित आहेत. त्यांची जर आपल्याला प्राप्ती करायची असेल तर आपण भगवान श्रीकृष्णांची अनन्य भक्तिमय सेवा केली पाहिजे. अनन्य म्हणजे नाही अन्य, केवळ भगवान श्रीकृष्णांचीच भक्तिमय सेवा करावी. ज्ञानमार्ग. आता
वेदांमध्ये विविध मार्ग दिले आहेत, ज्ञान दिलेलं आहे. तर आता ज्ञान मार्ग आहे, त्यामध्ये जो ज्ञानी असतो तो तत्वज्ञानाचा अभ्यास करतो, वेदांना जाणून घेतो. योग मार्ग, योगांबद्दलही सांगितलेलं आहे की हा जो योगी आहे तो आपल्या इंद्रियांना ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करून हृदयातील परमात्म्यावर ध्यान करतो. किंवा कर्मकांडांचं पण सांगितलं आहे वेदांमध्ये. कर्मामध्ये काय सांगितलंय? सकाम कर्म. तर हे सगळे ज्ञान सगळं दिलेलं आहे. हे जे कसा ज्ञान मार्ग करायचा, कसा योग मार्ग कसा करायचा, सकाम कर्म कशी करायची, हे सगळं ज्ञान दिलेलं आहे. कुठे दिलेलं आहे? वेदांमध्ये दिलेलं आहे. पण ही जे मार्ग आहेत, जे सकाम कर्म करून, योग मार्ग करून किंवा ज्ञान मार्गाचा अवलंबन करून आपल्याला भगवंतांची प्राप्ती करता येणार नाही. भगवंतांची प्राप्ती करायची असेल तर हे सगळे मार्ग बाजूला ठेवून आपल्याला केवळ भगवान श्रीकृष्णांची शुद्ध प्रेममयी सेवा भक्ती केली पाहिजे. कर्मी लोक सूर्य आणि चंद्राचा समावेश असलेल्या स्वर्ग लोकाची प्राप्ती करू शकतात. आता हे जे कर्मी लोक आहेत, सगळ्यांबद्दल आता प्रभुपाद माहिती देतात. कर्मी लोक आहेत ते काय करतात? वेदांमध्ये सांगितल्यानुसार कर्मकांड करतात, पुण्य गोळा करतात आणि पुण्य गोळा करून स्वर्ग लोकाची प्राप्ती करू शकतात. सुख उपभोगायला जातात तिथे ते. ज्ञानी आणि योगी त्यांच्यापेक्षा उच्च असा महरलोक, तपलोक, ब्रह्मलोकापर्यंत जाऊ शकतात. कर्मी स्वर्गापर्यंत जाऊ शकतात, पण स्वर्गापेक्षाही जे उच्च लोक आहेत तिथे कोण जाऊ शकतात? हे जे ज्ञानी आहेत किंवा योगी आहेत ते जाऊ शकतात. पुढे भक्ती सेवा करून अधिक योग्यता मिळाल्यावर त्यांना दिव्य प्रकृतीत प्रवेश दिला जातो. आता हे जे उच्च लोकांमध्ये गेलेत तर त्यांनी तिथे जर भक्ती केली, आणखीन योग्यता प्राप्त केली, तरच त्यांना ही जी दिव्य प्रकृती आहे त्यामध्ये प्रवेश दिला जातो. त्यांच्या योग्यतेनुसार दिव्य आकाशातील प्रकाशमान वातावरणात ब्रह्म किंवा वैकुंठ लोकात त्यांना प्रवेश करता येतो. परंतु एक गोष्ट मात्र निश्चित आहे की भक्ती सेवेचे प्रशिक्षण घेतल्याशिवाय कोणालाही दिव्य वैकुंठ लोकात प्रवेश करता येणार नाही. ते जसे जसे प्रगत होतील आध्यात्मिक जीवनामध्ये तसं त्यांना जे प्रकाशमान वातावरण आहे, जे आपण बघितलं की गोलोक वृंदावनामधून तेज बाहेर येते, ते भगवंतांच्या शरीराचं तेज आहे, त्याला ब्रह्मज्योती म्हणतात. तर ही जी ब्रह्मज्योती ह्या आध्यात्मिक जगतात पसरलेली आहे. तर इथे म्हटलं जातंय की जसे जसे हे जे योगी आहेत, हे जे ज्ञानी आहेत, त्यांनी जर आणखीन पुढे उच्च लोकात गेले, तिथे भक्ती सेवा केली, आणखीन योग्यता प्राप्त केली, तर त्यांना त्या प्रकाशमय वातावरणामध्ये किंवा वैकुंठ लोकांमध्ये प्रवेश करता येतो त्यांच्या प्रगतीनुसार. पण एक लक्षात ठेवायचं आहे ह्यामध्ये की भक्तिमय सेवा केली तरच हे सगळं शक्य होणार आहे. भक्तिमय सेवाचं शिक्षण घेतल्याशिवाय, आता हे शिक्षण कोणाकडून घ्यायचं? अधिकृत आध्यात्मिक गुरूंकडून घ्यायचं. तर असं जेव्हा अधिकृत आध्यात्मिक गुरूंकडून भक्तिमय सेवेचं शिक्षण घेतलं जातं, त्यांच्या मार्गदर्शनानुसार भक्ती केली जाते, तेव्हाच मनुष्य भक्ती पूर्ण करून दिव्य वैकुंठ लोकात प्रवेश करू शकतो, अन्यथा नाही. भौतिक ग्रहांमध्ये ब्रह्मदेवांपासून ते मुंगीपर्यंत प्रत्येक जण भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजवण्याचा प्रयत्न करीत असतो आणि हाच भौतिक रोग आहे. आपण सगळे खरं तर आध्यात्मिक जगत जे सांगितलं, हे जे आपण सांगितलंय गोलोक वृंदावन, वैकुंठ, इकडचे आपण आध्यात्मिक जगतातले खरे रहिवासी आहोत. पण आपल्याला एक दिवशी वाटलं की भगवंतांपासून वेगळं होऊन मी स्वामी बनेन, मी उपभोग घेईन. त्यामुळे भगवंतांनी आपल्यासाठी, आपल्या जीवांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी हे भौतिक जगत बनवलं आणि तिथे आपल्याला पाठवलं की जा आणि तू उपभोग घेण्याचा प्रयत्न कर. आणि त्यामुळे आपण सगळे जे जीव आहोत वेगवेगळे, कोणी ब्रह्मदेव बनलाय, कोणी किडामुंगी बनलाय, त्याच्या जसं जसं तो बनला आहे. ध्येय काय आहे? जी भौतिक प्रकृती आहे, जे निसर्ग आहे आसपासचा,
त्या सगळ्यावर मला स्वामित्व प्रभुत्व गाजवायची इच्छा आहे. आणि ह्याला म्हटलं जातं भौतिक रोग, भवरोग. कारण अशा इच्छा होतात, मग तो माणूस तो जो हा जीवात्मा आहे, ज्याने मनुष्याचं शरीर धारण केलं आहे, उपभोगासाठी तो विविध कर्म करतो. सकाम कर्म ह्याला म्हणतात, भोगासाठी केलेले कर्म. प्रत्येक कर्म कर्मबंधन देतं. एक उपभोग घेतला की आणखीन उपभोग घेण्याची इच्छा होते. अशा रीतीने काय आहे, या इच्छा, कामना आणि कर्मफळ उपभोगण्यासाठी पुन्हा तो नवीन नवीन शरीर धारण करत राहतो. जोपर्यंत हा भवरोग असतो तोपर्यंत जीवात्म्याला देहांतराच्या प्रक्रियेत भाग घ्यावा लागतो. एक शरीर झालं, ते सोडलं, दुसरं शरीर का घ्यावं लागतं? कारण आदल्या जन्मीचे जे कर्म आहेत त्याचे कर्मफळ भोगायला आणि जे इच्छा आहेत त्या तृप्त करण्यासाठी त्याला नवीन शरीर धारण करावं लागतं. त्याला म्हणजे हा जो जीवात्मा आहे त्याला मनुष्याचे, कधी देवतेचे, कधी पशुचे असे कोणाचेही शरीर मिळाले तरी ब्रह्मदेवाच्या रात्री नंतर व ब्रह्मदेवांच्या जीवनाच्या अंती असे जे 2 प्रलय होतात, या प्रलयाच्या वेळी जीवात्म्यांना अप्रकट अवस्थेत राहावं लागतं. जे आपण आधीच बघितलं की प्रलय जेव्हा होतो तेव्हा जीवात्म्याला शरीर नसतं, म्हणजे ती आहे अवस्था अप्रकट अवस्था. जन्म मृत्यूचे चक्र व त्यांच्या अनुषंगाने येणारे वृद्धत्व आणि रोग यांना जर आपल्याला समाप्त करायचे असेल, म्हणजे जन्म मृत्यू जरा व्याधी या सगळ्याला समाप्त करायचं असेल, तर आपण दिव्य ग्रहावर प्रवेश मिळवण्यासाठी प्रयत्न करायला हवा. जर आपल्याला हे संपवायचं आहे तर कुठे जायचा विचार करायला पाहिजे? जिथे हे नाही आहे तिथे. ते कुठे आहे? जे दिव्य आध्यात्मिक जगत आहे तिथे आपल्याला जाण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. या ग्रहावर आपण भगवान श्रीकृष्ण किंवा भगवंतांचे पूर्ण अंश नारायण यांच्या नित्य सानिध्यात वास करू शकतो. ते आध्यात्मिक जगतामध्ये गोलोक वृंदावनमध्ये भगवान श्रीकृष्ण आहेत आणि बाकी जे वैकुंठ आहेत त्यामध्ये भगवंतांचे जे विष्णू रूप आहेत ते आहेत, विराजमान आहेत. तर तिथे आपण आध्यात्मिक जगतात गेलो तर त्यांचं आपल्याला सानिध्य मिळतं. भगवान श्रीकृष्ण किंवा भगवंतांचे पूर्ण अंश म्हणजे कोण आहेत? हे जे विष्णू आहेत ते या असंख्य ग्रहांपैकी प्रत्येकावर प्रभुत्व असते. म्हणजे काय आहे, गोलोक वृंदावनमध्ये भगवान श्रीकृष्ण राहतात आणि इतर सगळी वैकुंठ आहेत त्यामध्ये भगवंतांचं जे पूर्ण अंश विस्तारित रूप आहे, कोण? विष्णू आहेत, विविध विष्णू, ते या वैकुंठामध्ये राहतात. श्रुती मंत्रात सांगितले आहे, एको वशी सर्वंगः कृष्ण इड्यः एको पिसन बहुधा यो अभवात अवभाती असे वर्णन करून वरील विधानाची सत्यता प्रस्थापित केली आहे. गोपाल तापानी उपनिषद 1.3.21 ही जी वर वाचली आपण माहिती, ही सगळी या उपनिषद मध्ये दिलेली आहे. पुढे वाचूया. श्रीकृष्णांवर कोणाचेच अधिपत्य नसते. बद्ध जीव. आता भगवान श्रीकृष्ण आहेत ते स्वतंत्र आहेत. आता प्रभुपाद सांगतायत, जसं मंत्रामध्ये सांगितलं संभूतीम, असे जे भगवंत आहेत ते स्वतंत्र आहेत, दिव्य आहेत, आपल्या शाश्वत धामात कायम विराजमान आहेत. असे भगवंतांना आत्माराम आहेत. ते कुठच्याही गोष्टीसाठी त्यांना कोणावरही अवलंबून राहायला लागत नाही. ते संपूर्ण जगताचे स्वामी आहेत. त्यांच्यावर कोणाचंच अधिपत्य, स्वामित्व, कंट्रोल नाहीये, नियंत्रण नाहीये. बद्ध जीव भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजवण्याचा प्रयत्न करतो आणि उलट भौतिक प्रकृतीच्या नियमांनी बाध्य होऊन अव्याहतपणे जन्म मृत्यूचे क्लेश भोगत राहतो. हे आपण आधीच जाणलेलं आहे, आधीच्या पॅरेग्राफमध्ये अभ्यास केला आहे याचा, की जसा जो जीव आहे तो या जगतामध्ये आहे, उपभोग घेण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक कर्म आहे ते कर्मबंधन देतं आणि प्रत्येक कर्म उपभोगताना आणखीन चांगलं काहीतरी करण्याची, भोग घेण्याची इच्छा होते. तर अशा रीतीने तो या भौतिक प्रकृतीच्या नियमाने अडकला जातो, बाध्य होतो आणि जन्म मृत्यू जराव्याधीच्या चक्रात भोगत राहतो, त्रास भोगत राहतो. धर्माची पुनःस्थापना करण्यासाठी भगवंत अवतार धारण करतात. आता हे सगळे जीव
जे भगवंतांना सोडून या भौतिक जगतामध्ये उपभोग घेण्यासाठी आले आहेत, तरी आपले जे परमपिता भगवान श्रीकृष्ण आहेत त्यांची इच्छा आहे की हे जे जीव गेले आहेत निघून इकडून त्यांना परत बोलवावं. यासाठी भगवंतांनी सगळं वैदिक शास्त्र दिलं आहे, अधिकृत गुरु शिष्य परंपरा दिली आहे. आणखीन भगवंत सुद्धा इथे या जगतामध्ये धर्माची पुनःस्थापना करण्यासाठी अवतरित होतात आणि इतक्या सुंदर लीला करतात, जेणेकरून त्या लीलांबद्दल ऐकल्यामुळे पुन्हा भगवत धामात जाण्याची इच्छा या जीवांच्या मनात निर्माण होऊ शकेल. पुढे वाचते आहे, धर्माची पुनःस्थापना करण्यासाठी भगवंत अवतार धारण करतात आणि धर्माचे मूळ तत्व भगवंतांप्रती शरणागत भाव विकसित करणे. तर ध्येय काय धर्माचं, की भगवंतांप्रती आपण शरणागत व्हावं. हा जो शरणागत भाव आहे तो वाढवावा आपल्या जीवनात, कारण या जगतात आपल्याला केवळ दुःखच मिळत आहे. म्हणून भगवंत आपल्याला जाणवून देत आहेत, समजून सांगतायत विविध वैदिक शास्त्रांच्या मार्गदर्शनानुसार की इथे अडकून राहू नका, दिव्य जगताकडे परत चला. आणि त्यासाठी एकच मार्ग आहे, भगवंतांची पूर्ण शरणागती. भगवद्गीतेत 18.66 अंतिम आदेश देखील हाच आहे, सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज. इतर सर्व विधींचा परित्याग करून केवळ मला शरण ये. भगवंत या श्लोकामध्ये म्हणतायत की तुझे जे काय वर्णाश्रमनुसार जी काही कर्तव्य आहेत ती सगळे धर्म तू काय म्हणतोय की मला हे करायचंय ते करायचंय ते सगळं सोडून दे. आणि तू काही पाप केले असतील तरी घाबरू नकोस. सर्व धर्मान परित्यज्य माम एकम मला शरण ये, अहम त्वाम सर्व पापेभ्यो, मी तुझी सगळी पापही नष्ट करून टाकीन. इतर सर्व विधींचा आहे जे ज्ञान मार्ग, उपासना मार्ग, योग मार्ग, कर्मकांड हे सगळं सोडून दे आणि मला शरण ये, माझी भक्ती कर. अशा रीतीने भगवंत आपल्याला आशीर्वाद देत आहेत, अभय देत आहेत. दुर्दैवाने मूर्ख लोकांनी या मुख्य आदेशाचा विपरीत अर्थ लावून वेगवेगळ्या प्रकारे जनतेची भुलवण केली आहे. अनेक लोकांनी हा भगवद्गीतेचा उपदेश वाचला आणि स्वतःच्या छोट्याशा बुद्धीने त्या उपदेशाला विविध आपल्या मनाप्रमाणे अर्थ लावले आणि त्यांनी अनेक लोकांना चुकीचं मार्गदर्शन केलं आणि लोकांना भुलवलं म्हणजे भ्रमात टाकलं. आणि काय सांगितलं की समाजसेवा करा. पुढे वाचते बघा, लोकांना रुग्णालय उघडण्यास प्रेरित केले जात आहे, परंतु भक्तियोगाचे शिक्षण घेऊन भगवत धामास जाण्यासाठी प्रेरित केले जात नाही. चुकीचं मार्गदर्शन करत आहेत हे जे लोक आहेत, भगवद्गीतेबद्दल सांगतायत ते अनेक लोक ज्यांना भगवद्गीता नीट समजलीच नाहीये, कारण त्यांनी ती समजून घेण्यासाठी अधिकृत गुरु शिष्य परंपरेचा आधार मार्गदर्शन घेतलेलं नाहीये. ते लोकांना म्हणतात समाजसेवा करा पण भक्ती योग करा असं कोणीच सांगत नाहीये. त्यांना कधीच खरे सुख देऊ न शकणाऱ्या तात्पुरत्या मदत कार्यामध्ये रुची घेण्यास, आवड घेण्यास शिकवले जात आहे. अनेक प्रकारच्या सार्वजनिक आणि निमसरकारी संस्था सुरू करून निसर्गाच्या विनाशकारी शक्तीला काबूत ठेवण्याचा प्रयत्न करतात हे लोक, परंतु निसर्गाला कसे शांत करावे हे त्यांना माहीत नाही. या जगतामध्ये जगताना 3 ताप सहन करायला लागतात. एवढे सगळे हे जे निसर्गाचे नियम आहेत, जे निसर्गाचे कठोर नियम आहेत, तर हे नियम जर म्हणजे ह्या निसर्गाला शांत करायचं असेल तर हे मदत कार्य जी आहेत, काय म्हटलंय ज्याला समाजसेवा, तर ते करून फारसा उपयोग नाहीये. कारण की हे सगळं जरी केलं तरी हा मनुष्य ह्या सगळ्या कर्मांनी काय होणार आहे, याच जगतात अडकून राहणार आहे. जर त्याला जन्म मृत्यू जरा व्याधीतनं स्वतःला बाहेर व्हायचं आहे आणि इतरांना बाहेर जायला मदत करायची असेल तर जो भगवद्गीतेचा संदेश आहे तो जसाच्या तसा भक्ती योग करा, भक्ती करा भगवंतांची, हा सगळ्यांना दिला पाहिजे.
पण या लोकांना निसर्गाला शांत कसे करावे हे माहीत नाही. अनेक लोकांची भगवद्गीतेची महान विद्वान म्हणून जाहिरात होते. अनेक लोक आहेत ते भगवद्गीतेवर वेगवेगळी प्रवचनं देतात, स्वतःला महान म्हणून सांगतात, पण त्यांना खरं ज्ञान नाहीये, कारण त्यांनी आध्यात्मिक गुरूंकडून मार्गदर्शनच घेतलेलं नाहीये. परंतु भौतिक प्रकृती शांत कशी करावी याबाबत गीतेत जो उपदेश दिला आहे त्याचाही लोक जे तथाकथित विद्वान आहेत, दाखवतायत आपण भगवद्गीतेचे विद्वान आहोत, त्यांनी हा जो भगवद्गीतेत संदेश दिला आहे त्याचा अवहेर करतात, ते त्याला नाकारतात, दुर्लक्ष करतात. कोणता उपदेश दिलाय भगवद्गीतेत? 7.14 मध्ये, दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते मायाम एताम तरंती ते. भगवंत म्हणतात, ही माझी जी भौतिक शक्ती आहे, जी दैवी शक्ती आहे, माझी आहे, 3 गुण आहेत तिच्यामध्ये, तमोगुण, रजोगुण आणि सतोगुण. तिला तुम्ही असेच पार पाडून म्हणजे तिच्या अधिपत्याखालून, तिच्या काय म्हणतात कंट्रोलमध्ये तुम्ही सगळे आहात. तिच्यातनं बाहेर पडायचं असेल, भौतिक प्रकृतीला या शांत करायचं असेल तर एकच मार्ग आहे, तुम्ही मला शरण या. माम एव प्रपद्यन्ते, मला शरण या, मग मायाम एताम तरंती ते, मग ही जी माया आहे तिला तुम्ही सहज पार करून जाल. ही जी प्रकृती आहे भगवंतांची शक्तिशाली आहे, तिला तुम्ही शांत करू शकता. कधी? भगवत भावना जागृत करून. या मंत्रातून श्री ईशोपनिषदाची अशी शिकवण आहे की, आता प्रभुपाद हा जो मंत्र आहे त्याच्याबद्दल थोडक्यात पुन्हा सांगतायत की आपण संभूती म्हणजे कोण? पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण. आणि विनाश म्हणजे काय? ही जी अनित्य भौतिक सृष्टी आहे, त्यातले सगळे जीव, सगळं काही, या दोन्ही गोष्टी एकाच वेळी माहिती करून घेतल्या पाहिजेत. भगवंतांबद्दल पण ज्ञान पाहिजे आणि भगवंतांनी ही भौतिक सृष्टी केली आहे त्याच्याबद्दल पण ज्ञान पाहिजे. केवळ भौतिक सृष्टीचं ज्ञान संपादन केलं तर आपण स्वतःला वाचवू शकत नाही. का? कारण निसर्गाच्या कालप्रवाहाप्रमाणे प्रत्येक क्षणाला विनाश होत आहे. जसं जसं वेळ पुढे जात आहे, काय आहे, सगळ्या गोष्टींचा विनाश होत आहे. आपणही आता काही वर्षापूर्वीच आपल्याला वाटतं, अरे मी तर आता तरुण होतो, आता केसात चांदी चमकायला लागली, अरे वृद्धत्व जवळ आलं आहे. तर अशा रीतीने प्रत्येक क्षणाक्षणाला कालप्रवाह जसा वेळ पुढे जात आहे, विनाश होत आहे. एक श्लोक प्रभुपाद देत आहेत जो युधिष्ठिर महाराजांनी यक्षांना सांगितला होता की आश्चर्यकारक काय आहे या जगतामध्ये. अहनी भूतानी गच्छन्ति यमालयम. त्यामध्ये युधिष्ठिर महाराज म्हणतायत की लोक बघतायत, माझ्या आसपासचे इतके लोक मरतायत, तरी त्या व्यक्तीला स्वतःला वाटतं मी मात्र खूप काळ जगणार आहे. हे काय आहे? जगतातलं मोठं आश्चर्य आहे. म्हणून आपण जाणलं पाहिजे की हे जगत आहे ते विनाश पावणारं आहे, शाश्वत नाहीये. तसेच रुग्णालय उघडून कोणत्याही प्रलयाच्या वेळी वाचवता येणार नाही. जर मी खूप सारी रुग्णालय उघडली पण ब्रह्माजींचं 12 तास झाले दिवसाचे, तर प्रलय येणार आहे, तर ते सगळंच नष्ट होणार आहे, पृथ्वीलोक पण त्यावेळी. आणि जर ब्रह्माजींची 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत तर सगळंच काही नष्ट होणार आहे. त्यामुळे प्रलयाच्या वेळी तर आपण रुग्णालय जरी उघडलेलं असलं तरी आपण कोणालाही वाचू शकत नाही. ज्ञान आणि आनंदाने पूर्ण असलेल्या शाश्वत जीवनाचे संपूर्ण ज्ञान झाल्यावरच आपण स्वतःला वाचवू शकतो. हे जे आध्यात्मिक ज्ञान आहे ते जेव्हा आपण प्राप्त करतो, कसं आहे हे आध्यात्मिक ज्ञान? या आध्यात्मिक ज्ञानाने सांगितल्यानुसार, आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनानुसार आपण भक्ती करतो, तेव्हाच आपण खरं हे जे आध्यात्मिक ज्ञान आणि आनंदाने पूर्ण असलेलं हे जे शाश्वत जीवन आहे ते जगायला सुरुवात करतो, म्हणजेच भक्ती करतो. आणि तेव्हाच आपण या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ज्या नष्ट करणाऱ्या आहेत, त्यापासून स्वतःला वाचवू शकतो. म्हणजेच जन्म मृत्यू जरा व्याधीच्या चक्रात या भौतिक जगतात अडकून राहण्यापेक्षा इथून पुढे बाहेर निघणं आणि आध्यात्मिक जगतामध्ये शाश्वत जीवनात प्रवेश करणं हे आपण भक्तीने प्राप्त करू शकतो. शाश्वत जीवन प्राप्त करण्याच्या कलेत लोकांना प्रशिक्षित करणे हाच वेदांचा उद्देश आहे. भगवंतांनी वेद का दिले आहेत?
कारण की हे सगळे जे जीव आहेत त्यांनी शाश्वत जीवन प्राप्त करण्याची कला प्राप्त करावी, भक्ती करावी, शिक्षण घेऊन यात. इंद्रिय सुख देणाऱ्या क्षणिक आकर्षक वस्तूंकडे पाहून लोकांना अनेकदा भुरळ पडते. या भौतिक जगतात जीव आहे तो बघतो वेगवेगळ्या इंद्रिय सुख देणाऱ्या वस्तू आहेत, त्यामुळे तो आकर्षित होतो. परंतु इंद्रिय विषयांची सेवा दिशाभूल आणि भ्रष्ट करणारी ठरते. हे जे इंद्रिय आहेत आणि त्याचे सगळे विषय आहेत, जसं डोळ्याचा विषय आहे रूप, नाकाचा गंध, कानाचा शब्द, त्वचेचा स्पर्श आणि जिभेचा रस, हे सगळे काय आहेत, हे आपण उपभोग घेत राहिलो तर आपली दिशाभूल होते. खरी दिशा काय आहे? मनुष्य जन्म मिळाला आहे भगवंतांना जाणून भगवत धामात जाण्यासाठी भक्ती करावी, प्रयत्न करावा. पण आपण भ्रष्ट होतो, मार्ग भ्रष्ट होऊन दुसरीच कडे निघून जातो. जसे अनेक साधू असतात ज्यांची इच्छा आहे की आम्हाला भगवंतांची प्राप्ती करायची आहे, त्यामुळे ते भक्ती करायला लागतात. त्यांच्याकडे अनेक लोक जोडली जातात. तर ते साधू बघतात, अरे इतके सारे माझे अनुयायी आहेत, मग या अनुयायांबरोबर मला थांबायचं आहे, त्यांना मार्गदर्शन करायचं आहे, तर मला एखादा मठ आणि आश्रम सुरू करायला पाहिजे. म्हणून तो मठ काढतो. हा मठ चालवायला पैसा पाहिजे. मग तो इतके सारे त्याचे शिष्य आहेत, त्यांना बघतो, त्यांच्या एवढ्या समस्या आहेत, ह्यांच्यासाठी मला रुग्णालय काढलं पाहिजे. अशा तऱ्हेने साधू करायला आला आहे भक्ती, पण करतो आहे दुसरीच कार्य करतो आहे. आणि त्यावेळी मग तो शारीरिक स्तरावर जगायला लागतो. त्यांनी आपल्या शिष्यांना काय शिकवलं पाहिजे की आपण शरीर नाही आहोत, आपण आत्मा आहोत, आपण भगवत धामाचे रहिवासी आहोत आणि तिथे जाण्यासाठी आपण प्रयत्नशील व्हायला पाहिजे आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी भक्ती केली पाहिजे. हे खरा मार्ग आहे, पण तोच मार्ग भ्रष्ट होऊन जातो आणि ह्या सगळ्या पूजाला, प्रतिष्ठा, मान सन्मानामध्ये अडकून पडतो. म्हणून आपण स्वतःला तसेच इतरांना योग्य रीतीने वाचवले पाहिजे. म्हणून आपण स्वतःचंही भक्ती करताना रक्षण केलं पाहिजे आणि इतरांनाही अतिशय योग्य रीतीने मार्गदर्शन करून त्यांना पण चुकीच्या मार्गाने जाण्यापासून वाचवलं पाहिजे. सत्य आपल्या समोर आहे, ते आपल्याला आवडत असो किंवा नसो. आपण भगवंतांची एक ओळ पुढे गेले मी. सत्य आपल्या समोर आहे, ते आपल्याला आवडत असो किंवा नसो. जर आपल्याला अव्याहत जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून वाचायचे असेल तर आपण भगवंतांची भक्तिमय सेवा आरंभ केलीच पाहिजे. या बाबतीत तडजोडीचा प्रश्नच उद्भवत नाही, कारण ही अति आवश्यक बाब आहे. तर प्रभुपाद इथे शेवटी आपल्याला समजवतात की सत्य तर समोर ठेवलेलं आहे, आता की काय करा, हे असं भौतिक जगत आहे, असं आहे, तसं आहे, सगळं सांगितलंय. पण आता हे कष्ट काही मला आवडत नाहीये असं आहे. पण जर तुम्हाला हे सारखं जन्म मृत्यू जराव्याधीच्या भयंकर जे चक्र आहे त्यातून वाचायचं असेल तर एकच मार्ग आहे, काय? भगवंतांची भक्तिमय सेवा सुरू करणं. मग ते आवडो वा न आवडो, कल्याण करायचं आहे. जसं मी आजारी आहे, मला औषध खूप कडू वाटतात, तरी मी ती घेते की नाही? तसंच आहे की आपल्याला आवडो किंवा न आवडो, आपल्याला जर या रोगातनं, भवरोग जिथे सारखं जन्म मृत्यू जराव्याधी आहे त्यातनं मोकळं व्हायचं आहे, तर भक्ती ही स्वीकारलीच पाहिजे. त्या बाबतीत कोणतीही तडजोड करणंचा प्रश्नच उद्भवत नाही. का? कारण आपल्या जीवनातील ही अतिशय आवश्यक बाब आहे, गोष्ट आहे. त्यामुळे ती स्वीकारायची, छान भक्ती करायची, अधिकृत गुरु शिष्य परंपरेशी जोडलं जाऊन त्यांच्या मार्गदर्शनामध्ये कायम राहून भक्ती आणखीन दृढपणे करून, श्रवणम, कीर्तनम, स्मरणम करून अतिशय सुंदर रित्या भगवंतांची प्राप्ती करून भगवत धामात निघून जाण्यासाठी प्रेरणा देणारे हे श्री ईशोपनिषद आपण वाचत आहोत. आणि आपला हा मंत्र 14 पूर्ण झालेला आहे. तर आपण विराम देऊया. श्री ईशोपनिषद की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.